नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. सध्या कोणाकडंच कोणत्याही कामाला वेळ उरलेला नाही, हे फार मोठं दुःख आणि चिंतेचा विषय झालेला आहे. या विषयावर मी माझी कविता आणि माझं भाष्य आपल्यासमोर सादर करणार आहे. आमच्या लहानपणी, खोटं वाटेल तुम्हाला, पण मी ज्यावेळेस प्राथमिक शाळेत होतो त्यावेळेस आमच्या गावी लाईट नव्हती. दिवेच नव्हते, लाईटचे खंबेच नव्हते गावामध्ये. आणि मग सगळ्यांनी कंदील लावायचे, दिवे लावायचे, त्याच्यावर अभ्यास करायचा. दुसरी गोष्ट, दळणवळणाचे साधनं नव्हते गावात. एका वेळी एस टी यायची आणि बाकी तर मग ते 2 व्हीलर 4 व्हीलर ते स्वप्नातही नव्हतं. सायकल कधीतरी कोणाकडं तरी दिसायची त्यावेळेस. आणि मग सायकल पाहायला आम्हाला कुतूहल वाटायचं, ती हातात कधी मिळावं चालवायला. मग एकच वेळेस एस टी येत असल्यामुळं तालुक्याच्या ठिकाणी जायचं असलं तर अक्षरशः आम्ही पायी जायचं आणि तालुक्यातले सगळे कामं करून संध्याकाळच्याला घरी यायचो, पुन्हा पायीच. काय काळ होता तो. आणि असं असताना सुद्धा आम्हाला वेळ पुरायचा हो, भरपूर वेळ असायचा आमच्याकडं. स्वच्छंद नदीला पोहायला जाणे, रानात भटकणे, आंबे पाडणे, चिंचा पाडणे, बोरं पाडणे, सूरपाट्या खेळणे, कबड्डी खेळणे, क्रिकेट तर त्यावेळेस नव्हतं. असे अनेक खेळं आम्ही खेळायचे. मोठ्या माणसांनाही वेळ असायचा. गावात भजनं व्हायचे, संगीत नाटकं व्हायचे. कुठं गेले ते दिवस? कुठं हरवला तो वेळ? आणि आता त्याच्यापेक्षाही विरोधाभास असा झाला आहे की एवढं गतिमान युग झालं आहे की प्रत्येक काम पटकन व्हायला लागलं आहे, पटकन व्हायलं आहे. मग पूर्वीच्या निसर्गात आता काही बदल आहे का? झाला आहे का काही बदल? नाही झाला. परंतु कामं तर पटकन व्हायलेत सगळे. आणि तरीसुद्धा माणसाजवळ बोलायला वेळ नाही हो एकमेकाला, अशी अवस्था झाली. आणि त्याच्यावरच मी ही कविता केली आहे. विषय मला सापडला आणि सिंहावलोकन मी माझ्या काळाचं केलं. आणि त्याच्यावरही खरोखरच आज काय चमत्कार झाला आहे की एवढ्या सुखसुविधा असतानासुद्धा कोणालाच एकमेकाला बोलायला वेळ नाही, एकमेकाला भेटायला वेळ नाही, कोणाला कोणाकडं कार्यक्रमाकडं जायला. सगळे बिझी बिझी. या बिझी शब्द, अहो एवढंच काय अतिशयोक्ती वाटेल तुम्हाला. व्हॉट्सअपचा मेसेज वाचायला वेळ नाही कोणाला, न वाचताच मेसेज करायला लागलेत. आणि मग दुःखद एखादा प्रसंग असला तरी त्याला अशी अशी प्रतिक्रिया यायला लागली, त्यालाही अभिनंदाची प्रतिक्रिया यायला लागली आहे. कधी चुकून भावपूर्ण श्रद्धांजली दुसऱ्याच मेसेजला चालली आहे. काय दिवस आले. हसावं की रडावं, आहे का नाही? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणूनच त्याच्यावर मी ही कविता तयार केली आहे. आणि कवितेला शीर्षकच तशीच दिलं आहे, स्वारी मला वेळ नाही. आहे का नाही? बघा ना, लेकरांना बोलायला बापाला वेळ नाही, कुटुंबाला द्यायला कुटुंब प्रमुखाला वेळ नाही. पैसे देईल तो किती लेकराला, या बा हे पैसे घ्या, परंतु संवाद हरवून बसला. बाप लेकामध्ये संवाद नाही, भावा भावात संवाद नाही, नवरा बायकोत संवाद नाही, माय लेकरात संवाद अजिबात नाही. संवाद नावाची गोष्ट राहिलेली नाही. आणि मग असं का झालं, कशामुळं झालं? तर आपण रिकाम्या गोष्टीला जास्त वेळ देऊ लागलो. तेच मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ऐकूया माझी कविता, स्वारी मला वेळ नाही. पूर्वी 12 तासाचा दिवस होता, आजही तो तेवढाच आहे. ऐका, पूर्वी 12 तासाचा दिवस होता, आजही तो तेवढाच आहे. पण पूर्वी वेळ होता तो आज नाही. मुख्य फरक हाच आहे, बाकी काही बदल झाला नाही. 12 तासाची रात्र आजही आहे, पण 4 तास झोप मिळत नाही. 12 तासाची रात्र आजही आहे, पण 4 तास झोप मिळत नाही. आणि नुसत्या रील वर सरकवण्यात बोट दुखायलेलं कळत नाही. खोटे का याच्यात काही बंद आहे का त्या रील पाहण्या वाचून, वर 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 सरकवण्या वाचून? त्याच्यात 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले, तरणे जागे, म्हातारे जागे, लेकरं जागे, सगळे निशाचर झाले. झोपच हरवली. 12 तासाचा प्रवासही आता 1 तासात होऊ लागला आहे. 12 तासाचा प्रवाससुद्धा आता
एका तासात होऊ लागलाय आणि काही तासात माणूस विमानाने दुसऱ्या देशात जाऊ लागलाय. मी आत्ताच सांगितलं की तालुक्याला आम्ही पायी जायचं, आता दुसऱ्या देशात सुद्धा काही तासात तर जाणं व्हायला लागलं विमानानं. परंतु वेळ आहे का? सॉरी, मला वेळ नाही. 4-4 तास IPL बघणं मुख्य काम होऊन बसलंय. हे कशामुळं व्हायलं बघा, आहे का नाही? रीलवर सरकविण्यामुळं 4-4 तास IPL बघणं मुख्य काम होऊन बसलंय आणि कामापेक्षा रिकाम्या गोष्टीत सगळ्याच वेळेचं गणित फसलंय. रिकामे जे उद्योग आहेत ते आपण करायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळं कामाच्या कामाला आपल्याला वेळ राहिलेला नाही. पूर्वी 8 दिवसात कळणारा निरोप 4 सेकंदात कळत आहे. पत्र येऊस तर माणूस मेलीनं कळत नव्हतं हो, माती सापडणं तर लांब राहिलं. मग ते पत्रानं ज्यावेळेस कळायचं अमुक अमुक स्वर्गवासी झाले, त्यावेळेस मग त्याच्या दिवसाला कसं तरी जाणं व्हायचं, शक्य झालं तर, नाहीतर मग पुन्हा कधीतरी भेटून यायचं. असे दिवस होते ते. आणि आता तर खबर व्हॉट्सअपवर कळायली, पण मातीला जायला वेळच नाही. व्हॉट्सअपवरच श्रद्धांजली. असे दिवस आले. पूर्वी 8 दिवसात कळणारा निरोप 4 सेकंदात कळत आहे. घर बसल्या कुठलाही प्रसंग मोबाईलवर पाहायला मिळत आहे. 12 माणसाचं पूर्वीचं कुटुंब 3-4 माणसावर आलं आहे. बघा, आम्ही 9 भावंड आणि 2 आईवडील, 11 माणसाचं आमचं कुटुंब. 12 माणसाचं पूर्वीचं कुटुंब 3-4 माणसावर आलंय. 2 नवरा बायको आणि 1 लेकरू, फार झालं तर 2 लेकरं, संपलं कुटुंब. 3-4 माणसावर कुटुंब आलंय. पण अचानक आलेलं एखादं माणूस घरच्यांना जड झालं आहे. 12 माणसाचं पूर्वीचं कुटुंब 3-4 माणसावर आलं आहे, पण अचानक आलेलं नवीन माणूस प्रत्येकाला जड झालं आहे. घरात, शेतात, गावात, भावात कशात मेळच राहिला नाही. घरात, शेतात, गावात, भावात कशात मेळच राहिला नाही. आणि पूर्वी वेळच वेळ असायचा, आता वेळच राहिला नाही. हल्ली निवांत जिंदगी जगणं हा साधा खेळ राहिला नाही. हल्ली निवांत जीवन जगणं हा साधा खेळ राहिला नाही. सगळ्या सुविधा असूनही सध्या कशालाच वेळ राहिला नाही. निवांत जिंदगी, सगळे टेन्शनमध्येच, विनाकारण टेन्शन आहे, सगळे टेन्शनमध्ये. कुणी निवांत, कुणी हसत खेळताना दिसतंय का नाही? सगळेजण जाम झालेले आहेत अगदी. कशामुळं? विनाकारण, काहीच कारण नाही. हल्ली निवांत जिंदगी जगणं हा साधा खेळ राहिला नाही आणि सगळ्या सुविधा असूनही सध्या कशालाच वेळ राहिला नाही. कविता आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी येईल. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.